नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं. आणि मित्रांनो, आज मी आलो आहे भारस तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी. मित्रांनो, ह्या गावामध्ये नागवेलीची शेती केली जाते. आपण जे म्हणतो विड्याचे पान आपले, या पानाची या ठिकाणी शेती करण्यात येते. आणि नेमकी शेती करण्यासाठी कशी प्रकारची शेती असते, नेमकीला किती खर्च येतो, यातून तुम्हाला किती उत्पन्न भेटतं, ही संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत. प्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर तुमचा थोडक्यात परिचय द्या. सांडू फकीरात तेलंगरे, भारत बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना. बरं, मला सांगा, तुम्ही साधारणपणे किती वर्षापासून शेती करता? 25-30 वर्षांनी शेती करतो. बरं, तर मला सांगा आता नेमके ही वेलीची पानं जे आहेत, त्याचे रोपं वगैरे किंवा याची वेलं कुठे भेटतात? इथंच भेटतात पानताने. गावात मंदीचं लागवड आहे आमच्या इथं. जवळजवळ 100-200 पानमळे करी. बरं जवळपास आमचा भारी समाज आहे. 4-5 खेड्या लागून चौकडं पान शेती करते इथं. बरं, तर आता ही पान शेतीची नेमकी लागवड कशी करावी लागते, थोडक्यात आम्हाला माहिती द्या. याचे जे वेल आहे, याचं एक एक हात शेंडा कतरून ज्यावेळेस याला मुळ्या येतात, या अशा मुळ्या येतात पाहिला, बरं या अशा मुळ्या येतात. हां आता हे समजा आता उन्हाळा आहे. हां या उन्हाळ्यामध्ये काही नाही, पण जून जुलैमध्ये याची लागवड होती, ऑगस्टमध्ये. आणि जून जुलै ऑगस्टमध्ये लागवड झाली की तर समजा जवळपास 2-4 महिन्यामध्ये वेळ वाढल्यानंतर सुरुवात होऊन जाते पानाला. बरं, म्हणजे विक्रीसाठी पान आपण बाजारामध्ये देऊ थोडे शकतो. फार निघू शकतो. बरं, तर याला नेमकं खत वगैरे कोणते टाकावं लागतात, कसं त्याला असतं? गावरान खत, रासायनिक खत बी चालतं, जीवामृत. बरं, हां, याच्यात की फवारणी वगैरे करावं लागते? नाही फवारणी नाही करत. नाही. एक अर्धी फवारणी करा, ते मुंग्या आहे ना याच्यावर, हां या मुंग्यासाठी फवारणी करावी लागते. कारण या बाईची शेवगा लावलेला आहे, हां, ते म्हणजे शेवगा शेंडे खातात ती. म्हणजे तुम्ही यासाठी समजा शेवगा लागवड केली याच्यामध्ये, आहे की नाही? हां म्हणजे याला बांधण्यासाठी, हां, बांधण्यासाठी. म्हणजे शेवगा तुम्ही शेंगा वगैरे घेत नाही? नाही, शेंगा नाही येत. सावली आणि बांधण्यासाठी. शेंगा जोपर्यंत शेंगा याचा टाइम झाला तो याला तोड होती, कारण याला खाली उतरावं लागतं. कारण यांची जी उंची आहे, हां. याची उंची 15 फूट जाते. अरे वा, म्हणजे खूप दूर दूर. हा, कारण याला शिडीचा वापर करावा लागतो. हां, तर आता इथं मार्केट तुमचं कुठं आहे, कुठं तुम्ही याची विक्री कुठं करता? जवळपास इथे चिखली आहे, बुलढाणा आहे, भुसावळ आहे, अकोला आहे, नागपूर आहे, श्रीरामपूर आहे. बरं, आता याला ट्रान्सपोर्ट नेमकं तुम्ही कुठून करता? गाड्या जातात तुमच्याकडे? इथून गाड्या जातात आमच्याकडे. असं का? हो, आमच्या इथून गावातून गाड्या जातात. गावात गावातून व्यापारी येतात. जवळपास आता वाशिम झाला, तिकडं याचे जालना, हां. त्या साईडचे जे लोक येतात, भुसावळ, चांदवड, मालेगाव, त्या साईडचे लोक आहेत इथे. बरं, साधारणपणे तुम्हाला नेमके उत्पन्न किती भेटतं, वार्षिक उत्पन्न? वार्षिक 10 गुंठ्यामध्ये सरासरी 1-1.5 लाख रुपये खर्च येतो. उत्पन्न आहे. उत्पन्न आहे. हां. आणि खर्च किती येतो 10 जेव्हा गुंठ्याला? 5-15 हजार रुपये खर्च येतो. मजुरीची 600 ते 500 रुपये रोज आहे मजुरीचा, आणि 400 रुपये बाई. बरं म्हणजे एका पाटील जवळपास 3 पाटील जवळपास 900 रुपये खर्च आहे. बरं, म्हणजे 200 रुपये खर्च धरून एका पाटीला तर तुमची आता पाटी म्हणजे एका पाटी 2000 पानं बसते. एका पाटीमध्ये 2000 पान. 2000 पान असतात. आता साधारणपणे किती काय भाव चालू आहे आता? आता सध्या आपली जी इकडे भागातली जी पानं आहे महाराष्ट्रातली, हे सरासरी चांगले पान 400 ते 500 रुपये चालू आहे. बरं मद्रास जे समजा तिकडे जो भाग आहे बंगाल, हां त्या भागातले पानं जवळपास 2000. आता जे वेली समजा, हां इथं आपले फुटवे या पाहिजे. हां आता हे जे फुटवे आहे, याला जास्त महत्व आहे. आज हे फुटवेचे समजा आज एप्रिल महिना चालू आहे. हां. हा एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल मे पर्यंत हे फुटवे वर चालले देतील. बरं, मग साधारणपणे वेल किती वाढतो बरं? 14-15 फूट जास्त वाढते, पण आम्ही शेंडा करून टाकतो यात. असं का? हा, वर शेंडा करून टाकतो, कारण 15 फूटची हाईट झाली काय ते झापत नाही हां, बरोबर आहे. हवेमुळं. बरं, आता हा नंतरची हाईट वाढ की तोडणी कशी करता मग इथं? शिडी ना, शिडी राहू. हा शिडी आहे, शिडीनं खळावं लागतं. आणि त्याला हे अशी नख असते, या नखाना पानं कतरावं लागते. ओके. हे अवजार आहे त्याचे बरं. कतराची, वेल बांधायची. बरं, आता आता मग- वेल आहे, हां. हे जे नद्यामध्ये जे तयार होती वेल, हां हां. आपलं याला काय लव, हां. याला बसून हे नऊ तोडणं करून मग याला बांधावं लागतं. याला हे चालत नाही, प्लास्टिक नाही प्लास्टिक नाही चालत त्याला, नाही. कारण तपत नाही. बाकीच्या झाडाला पण त्याच्यापासून हानी होत नाही, हानी होत नाही. त्याच्यामुळे लावायचं कारण हे वापर जास्त काचत नाही. बरं, आता काही समजा महाराष्ट्रातील काही नवीन शेतकरी समजा या शेतीसाठी येऊ इच्छितात किंवा करू इच्छितात ही शेती, पाणीवली शेती, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल नेमका? यांना परीक्षण घ्यावं लागेल जुन्या शेतकऱ्याकडे, की बा हे वेल कसे बांधतात, याची आडी कशी मारते, खुडाव कसे लागते, त्याचं परीक्षण घ्यावं लागेल. आता तुम्ही म्हटले तुम्ही फक्त 10 गुंठे लावले, तुम्ही मग शिल्लक का 10 नाही करत? गुंठ्यामध्ये याला जवळपास 2 माणसं लागतात रोजचे. बरं हा, पानं खोडणं आणि वेल बांधणं, आणि याला 2 मजूर लागतात, बाया लागतात जोडाला. बरं, म्हणजे त्यामुळे समजा जास्त पण लागवड आपण नाही, करू- जास्त लागवड नाही झालं त्याची. म्हणजे माणसं पाहून, घरातले माणसं पाहून, कारण मजुराच्या भरोशावर चालत नाही.
बरोबर कारण याला हे ना थोडं जर 2 फूट जर वाढलं हे मुचकतं. बरोबर हे मुचकलं की मग हे नुकसान आहे आपली.